मागील जन्माच्या कोणत्या पापामुळे धृतराष्ट्र आंधळे म्हणून जन्माला आले? धृतराष्ट्र हे आंधळे होते, पण जेव्हा त्यांना माहीत पडले की गांधारी 100 पुत्रांना जन्म देऊ शकते असा तिच्याकडे आशीर्वाद आहे, तेव्हा त्याला त्याच्या आंधळेपणाचं दुःख वाटलं नाही. धृतराष्ट्राला 100 पुत्र आणि 1 पुत्री झाले. कुरुक्षेत्रात त्यांचे 100 पुत्र मारले गेले. एका वडिलांसाठी ह्याच्यापेक्षा जास्त दुःखाचं कारण काय असू शकतं की त्याला आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूचे दुःख करावे लागले. भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा जो संदेश दिला होता तो अर्जुनाशिवाय संजय आणि धृतराष्ट्र यांनी ऐकला होता. त्यात श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की सर्व काही पूर्वनिर्धारित आहे. प्रत्येकाला आपल्या पूर्वकर्माचं फळ भोगावं लागणार आहे. धृतराष्ट्राला ती गोष्ट माहीत होती. दुर्योधन आणि दुशासन हे पांडव आणि द्रौपदी यांचे दोषी होते. त्यांच्या मृत्यूला तर धृतराष्ट्र कर्माशी जोडत होते, पण बाकी पुत्रांची त्यामध्ये काहीही चुकी नव्हती. मग ते का मृत झाले हा प्रश्न धृतराष्ट्राला खूप सतावत होता. जेव्हा महाभारताचे युद्ध संपले तेव्हा धृतराष्ट्राने भगवान श्रीकृष्णांना हा प्रश्न विचारला. मी आंधळा जन्माला आलो होतो, माझे 100 पुत्र मारले गेले. भगवंता, माझं असं कोणतं पाप आहे की ज्याची शिक्षा मला आता भोगावी लागत आहे? तुम्ही अर्जुनाला सांगितलं होतं की जे काही होत आहे ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ आहे. मग आता माझा आंधळे असण्याचा आणि माझ्या 100 मुलांचा मृत्यू होण्याचं कारण काय आहे? कृपया मला त्याचे कारण सांगावे, कारण हे दुःख मला सारखे सतावत आहे. त्या उत्तरामुळे मी यातून स्वतःला सावरू शकेन. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले, महाराज धृतराष्ट्र, आपण जे ऐकलं आहे ते योग्य आहे. कर्माचं फळ हे भोगावंच लागतं, त्यापासून कुणीच वाचू शकत नाही. प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे त्याचे भोग भोगावेच लागतात. विशेषतः राजा आणि सामर्थ्यवान लोकांना कर्माचे फळ हे विशेष रूपामध्ये भोगावे लागते, कारण परमेश्वर अशा सामर्थ्यवान लोकांकडून जास्त जबाबदारीची अपेक्षा ठेवतात. काही हवं असेल तर त्यासाठी काहीतरी द्यावंच लागतं. हा सृष्टीचा नियम आहे. तुम्ही ह्या जन्मातही राजा आहात आणि मागील जन्मातही राजा होतात, पण तेव्हा तुम्ही खूप पापकर्म केले होते. श्रीकृष्णांचं हे बोलणं ऐकून धृतराष्ट्र आपण केलेल्या चुका ऐकण्यासाठी अधीर झाले. ते म्हणाले, हे माधवा, मी ह्या जन्मात जे केलं ते सर्व माझ्यासमोर आहे. एक राजा आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून मला ते योग्यच वाटलं, पण माझा पूर्वजन्म काय होता हे ऐकण्यास मी उत्सुक आहे. तेव्हा मला तुम्ही ती सर्व माहिती सांगावी की मी असं कोणतं पाप केलं होतं की ज्यामुळे मी आंधळा आहे आणि मला माझे 100 पुत्र गमवावे लागले आहेत. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी धृतराष्ट्राला त्याच्या मागील जन्माची आठवण करून द्यायला सुरुवात केली. ते त्यांना त्याच्या मागच्या जन्मी घेऊन गेले. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, महाराज धृतराष्ट्र, मागच्या जन्मी देखील आपण एक राजा होतात. तुमच्या राज्यात एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. ब्राह्मणाजवळ एक
हंसची जोडी होती. त्यांना 4 पिल्ले होती. त्या ब्राह्मणाला त्या हंसांशी आणि त्याच्या पिल्लांशी आपल्या मुलाप्रमाणेच लळा होता. एकदा ब्राह्मणाला तीर्थयात्रेसाठी जायचे होते, पण त्या हंसाच्या चिंतेनं तो जाऊ शकत नव्हता. तेव्हा त्यानं आपली ही काळजी एका साधूला सांगितली. तेव्हा साधूनं सांगितलं, तुला तीर्थयात्रेला जायचे आहे, पण तुझ्या जाण्यामध्ये हंसांमुळे आडकाठी होत आहे असे सांगून तू त्यांचा पुढील जन्म खराब करत आहेस. राजा हा प्रजेचा पालक असतो. तू आणि तुझे हंस तुझ्या राजाची प्रजा आहे. तेव्हा तू हंसांना आणि त्याच्या पिल्लांना राजाकडे सुरक्षित ठेवून तीर्थयात्रेसाठी जा. राजा आपण एक प्रजापालक राजा होतात, म्हणून ब्राह्मणाला देखील ही गोष्ट पटली. त्यानं तुमच्याकडे येऊन त्याची अडचण तुम्हाला सांगितली. तेव्हा तुम्ही त्याला आश्वासन दिलं की तू तीर्थयात्रेवरून येईपर्यंत मी या सर्वांचं संरक्षण करेन. त्याप्रमाणे तो ब्राह्मण हंस आणि त्याच्या पिल्लांना तुमच्याकडे सोडून तीर्थयात्रेला गेला. हंस आणि त्याची पिल्ले तुमच्या तलावात राहत होती. एके दिवशी आपणास मांस खाण्याची खूप तीव्र इच्छा झाली. त्यावेळी तुम्ही आपल्या महालाच्या बागेत फिरत होतात. तेव्हा तुमची नजर त्या हंसावर पडली. तुम्ही विचार केला, मी आत्तापर्यंत बऱ्याच प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं मांस खाल्लं आहे, पण अजूनपर्यंत हंसाचं मांस खाल्लेलं नाही. मला ह्याची चव कशी लागते हे माहीत नाही. तुमच्या मनामध्ये हा विचार येऊ लागला आणि त्यामुळे त्या हंसाचं मांस खाण्याची तुमची इच्छा आणखीनच तीव्र होत गेली. जेव्हा त्या इच्छेनं पराकाष्ठा गाठली, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या विचारापासून विलुप्त करू शकला नाहीत. तुम्ही त्या हंसाचे 2 पिल्लं भाजून खाल्ले. त्या पिल्लांचं मांस इतकं स्वादिष्ट होतं की तुम्हाला त्या हंसाच्या पिल्लांना खायची सवय पडली. त्या हंसाला जेव्हा पिल्लं होत, तेव्हा तुम्ही त्याची पिल्ले खात असत. असे करत करत तुम्ही त्याची 100 पिल्ले खाल्ली. शेवटी तो हंस अपत्यहीन झाला आणि त्या दुःखातच त्याचा मृत्यू झाला. काही वर्षांनंतर तो ब्राह्मण तीर्थयात्रा करून परत आला. तो तुमच्याकडे आला आणि त्याने त्याच्या हंसांच्या जोडी आणि पिल्लांबद्दल विचारले. तुमच्या लोभीपणाने त्या सर्वांचा बळी घेतला होता, पण तुम्ही तर एक प्रजापालक राजा होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रजेची संपत्ती लुटली असे बोलू शकत नव्हता. त्यामुळे तुम्ही तर ब्राह्मणाला सांगितलं की ते आजारपणामुळे मृत झालेत. त्या ब्राह्मणाला तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता. त्याने तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि दुःखी मनानं तो घरी निघून गेला. महाराज, आपण त्या हंसाचे पिल्लं खाऊन आणि तरी देखील ब्राह्मणासोबत खोटं बोलून एकाच वेळी खूप सारी पापं केलीत. तो ब्राह्मण तीर्थयात्रेला गेला होता. तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात केला. त्यानं तुमच्यावरती विश्वास ठेवला होता. तुम्ही तुमचा राजधर्म पार पाडला नाही. जिभेच्या लोभानं तुम्ही त्या हंसाचे 100 पिल्लं भाजून खाल्ले, जे तुमच्याकडे आश्रयाला आलेले होते. तुम्ही त्यांचा अपराध केला. हे खूप मोठे पाप होते. हे राजा, ह्या पापाचं तुला
कर्मफळ मिळालेलं आहे. ज्या पद्धतीनं जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लोभाने तुम्ही त्या हंसाचे 100 पिल्ले खाल्ले, त्याप्रमाणेच तुमचे 100 पुत्र देखील लोभामुळे मारले गेले. ज्याने तुमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्या तीर्थयात्री ब्राह्मणाशी तुम्ही खोटे बोलला होतात. तुम्ही तुमच्या राजधर्माचं पालन केलं नाही. या विश्वासघाताचं फळ म्हणून तुम्ही आंधळे झालात. तुम्ही तुमच्याच कर्माचं केलेलं फळ आता भोगत आहात. कर्मफळ कुणालाच